नमस्कार सर्वांना. आपण अशा प्रकारची जी अक्षरे आहेत, या प्रकारची अक्षरे कशी काढायची हे आपल्याला दिसायला फार सुंदर दिसतात. कशी काढायची हेचा आज आपण पाहणार आहे. पहा, या ठिकाणी अशा प्रकारचे मी खडूचे तुकडे करून घेतलेले आहेत. हा हाय कंपनीचा खडू आहे. याचे तुकडे करून मी ठेवलेले आहेत ऑलरेडी. आणि या फळ्यावर आपल्याला हे हाय कंपनीचे या तुकड्याच्या माध्यमातून आपल्याला लिहायचा प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी क लिहिलेला आहे, अ आणि क लिहिलेला आहे. ह्याच्या अगोदर मी हे अक्षरे का लिहून दाखवलेले आहेत तर तुम्हाला कळण्यासाठी. तर पहा, ही आपली उभी रेष असते. ह्याची उभी रेष ही आपला खालची रेष आहे आणि हे अशा प्रकारचं हे 45 अंशाचा कोन आणि इकडे या 45 अंशाचा कोन. आपल्याला जो कोन वापरायचा आहे तो हा कोन वापरायचा आहे. म्हणजे आपल्याला खडू असा धरायचा, अशा प्रकारचा. अशा प्रकारची आपली लाईन आली पाहिजे. म्हणल्यानंतर मग आपल्याला हे असं आलं की असाच आपल्याला हे अशाच प्रकारचे लाईन्स आपल्याला घेऊन अक्षर लिहायचे आहेत. मग अशा प्रकारचे अक्षर लिहित असताना मग आपल्याला ह्याच्यातले जे काही कर्व माहीत असायला पाहिजेत. असा कर्व, त्यानंतर असा एक कर्व, त्यानंतर वरचे रेषेचा असा कर्व. हे असे कर्व आपल्याला ज्यावेळेस येतील किंवा आता ह साठी आपणारा असणार असा एक कर्व, पण ही अशी रेषा. हा जो अँगल आहे, हा अँगल किंवा हा अँगल आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा बघा, आपल्याला जो ट काढण्यासाठीचा असणारा जो अशा प्रकारचा असतो तो असा कर्व. पण नंतर ई काढण्यासाठीचा जे कर्व आहे ते असे. हे दोन्ही कर्व आपल्याला वापरायला येतात. हे असा हे ड पण याच्यामध्ये तयार होत आहे. म्हणजे याचा आपल्याला वापर करताना हा जो अँगल आहे, हा दिलेला जो अँगल, हा आपला उभा लंबरेषा आहे उभी या खालच्या ह्याला, आणि ह्या लंबरेषेला पण नंतर ही 45 अंशाची जी रेषा आहे, म्हणजे इकडं 45 इकडं 45 असं बरोबर काटकोनाचा इथं काटकोन असतो आणि या काटकोनाचा हा 45 अंशाचा कोन. तर या लाईनमध्ये आपल्याला अशा प्रकारचं अँगल धरता आला पाहिजे अशा खडूंचा. तर अशा प्रकारचे आपल्याला जे कर्व आहेत ते कर्व त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि असा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस 100% आपल्याला अक्षर लिहायला सुंदर येणारच आहे. आता त्यानंतर आपल्याला जी काही अक्षर आहेत ते काही अक्षर आपण या ठिकाणी काढून दाखवूया की जे अक्षर आपल्याला नेहमीच त्रास देतात. ते म्हणजे क्ष हे अक्षर. पहा, आता मी असा खडू धरलेला आहे या पद्धतीनं. पहा, हा कर्व, हा एक कर्व असा आला, असा पुन्हा वर कर्व गेला, इथंपर्यंत गेला. इथंपर्यंत गेल्यानंतर इथं ही गाठ आली आणि गाठीतनं हे अक्षर खाली असं आलं. आणि त्यानंतर मग इथं आपल्याला ही रेष कर्व, इथला पण कर्व, हे झालं आपलं असं क्ष. हे असं क्ष. त्यानंतर आपल्याला झ काढायचं आहे. पहा, ही अशी रेष, ही अशी, त्यानंतरची रेष, ही कर्व, इथला कर्व असा, इथला कर्व असा, इथला कर्व असा, इथला कर्व असा. इथं ही क्ष सारखं. आता इथं माझा खडू तुटलेला आहे. आपण दुसरा खडू घेणार आहे. मग दुसरा खडूचा तसाच तुकडा आपण तोडून घेतलेले आहेत सगळे. हे असं झ सारखं झालेलं आहे, म्हणजे झ अक्षर या ठिकाणी झालेलं आहे. हे झ झालं. त्यानंतर आपल्याला क आपण इथं वर काढून दाखवलेलं. पुन्हा एकदा मी तुम्हाला क काढून दाखवतो. हे पहा क. आता हे अशा प्रकारचं क आहे. हे पहा, हे अशा प्रकारचं क, हे अशा प्रकारचं क आपण इथं काढलेलं आहे. त्यानंतरचं आपल्याला काढायचं आहे. चला, अशा प्रकारचं आपण आता लगेच पुढचं अक्षर काढूया. पुढचं अक्षर आपल्याला अवघड असणारं जे अक्षर आहे ते म्हणजे ह. पहा, आता इथं आपण ह काढतोय. मगाच आपण या ठिकाणी ह साठी असणारं हे आवश्यक आहे आणि हे एक कर्व आवश्यक आहे. तर बघा, आता या ठिकाणी हा ह काढलेला आहे. हे ह, हे एक आपण ह काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला क्ष आपण इथं काढलेला आहे, झ काढलेला आहे, क काढलेला आहे. म्हणजे जास्त गुंतागुंतीचे जे अक्षर आहेत त्या गुंतागुंतीचे अक्षर आपण या ठिकाणी काढतोय. आता त्यानंतरचे एक खूप म्हणजे अवघड वाटणारं जे अक्षर आहे ते म्हणजे ख. हे ख ला अशा पद्धतीनं करून घ्यायचं. त्यानंतर ते खालच्या बाजूला या रेषेला टेकलं पाहिजे आणि तो व असं आलं पाहिजे. आणि तो व असं काढलं की या ठिकाणी हे असं आलं. पहा, हे ख आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आणखी एक अक्षर आपल्याला अवघड वाटतं ते म्हणजे ज्ञ.
आता ज्ञ खूप लोक जण म्हणजे कशा पद्धतीनं काढतात आणि काढायला कसं पाहिजे ते आपण पाहूया. आपण नेहमी कधी कधी आपण असं काढतो, इथून हे करून घेतो, इथं असं करतो, इथं गाठ घेतो आणि इथं असं आपण ज्ञ काढतो. हे असं ज्ञ चालेल, परंतु जे देवनागरीच्या अक्षरलेखनामध्ये हा जो भाग आहे हा भाग एक आहे. हा जो भाग आहे तो एकच आहे. पहा आता आपण काढूया. सुरुवातीला आपण ही काढून घेऊया अशा प्रकारे, आणि हा जो भाग आहे तो हा भाग असा करून घेऊया, आणि हे असं हे आपलं ज्ञ झालेलं आहे. हे झालं ज्ञ, हे झालं ज्ञ. अशा प्रकारचे आपण काही अक्षर काढलेले आहेत. त्यानंतरच आपल्याला दुसरं अक्षर आहे पहा, आपण खालच्या लाईनला काढूया. त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या लाईनचं अक्षर आहे ते ट काढूया. ट हे अक्षर कसं काढायचं पहा. हे ट, ट आणि ठ हे जवळजवळ एकाच घरातले आहेत पहा. हे अशा प्रकारचं ट आणि ठ. त्यानंतर आपण प काढूया. आता प आणि प काढत असताना खूप अडचणी असतात, म्हणजे कशा प्रकारे असायला पाहिजे आपण ते दोन्ही प्रकारचं काढून दाखवूया. हे आपण या ठिकाणी इथं प काढलेलं आहे. हे प पर्यंत ठीक आहे. आपण नेहमी काय करतो, हे असं करतो असं. हे पण योग्यच आहे, परंतु इथला जो कर्व आहे तो कसा आहे पहा. बघा, हा जो कर्वचा आहे तो हा अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारचं जे फ आपण काढलं की त्या अक्षराला एक वेगळ्या पद्धतीचं व्हॅल्यू निर्माण होते, किंमत निर्माण होते पहा. त्यानंतर आपण म काढूया. पहा, म काढत असताना काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं म काढत असतात. आपण आता हे म काढून दाखवलेलं आहे. अजून काही लोक इथं म काढताना हे असं करतात अशा प्रकारचं. असं केलं की हा जो भाग आहे तो हा भाग वेगळ्या कॅलिग्राफीमध्ये जातो, आणि समजा अशी रेष ओढली तर हे दिसायला एक वेगळ्या प्रकारचं दिसतं, म्हणजे हा परिपूर्ण भरीव वाटत नाही. आता ही इथं आपण गाठ पोकळ केलेली आहे. आता भरीव गाठीचा म आपल्याला काढायचा आहे. इथं आपण भरीव गाठ केलेली आहे, आणि ही जी रेष आहे ही रेष आपली योग्य आणि सरळ आली पाहिजे. हे अशा प्रकारचं हे आपल्याला अक्षरांचं ज्ञान, आपल्याला वेगवेगळ्या अक्षरांचं ज्ञान पाहायला मिळतं. अशा पद्धतीचा तुम्ही सराव जर केला या पद्धतीचं रेषा ओढण्याचा, या पद्धतीनं अक्षरांच्या याचा, तर तुम्हाला सगळ्या अक्षरांना सुंदर अशा पद्धतीनं काढता येणार आहे. आता आपण एक शेवटची 2 अक्षर पाहूया. पहा, इथं आपण स काढूया. ही आपल्याला जो मी तुम्हाला सांगितलेला तो अँगल, हा अँगल आपल्याला बदलायचा नाही. हे स. त्यानंतर आपण श काढूया. आताचा नवीन राज्य शासनाचा जो GR आलेला आहे त्या GR मध्ये श कसा आहे तो पण पाहूया, आणि मी इथं काढून दाखवतोय तो पण या ठिकाणी आपण पाहूया. बघा इथं, आणि दुसरा जो राज्य शासनाने जो श आपल्याला दिलेला आहे तो या ठिकाणी असा काढायचा आहे. इथं वर असा हे करून अशा प्रकारचा हे श आपण काढलेलं आहे. आणि याच शला जर आपल्याला मॉडिफाय करायचं असेल तर ज्या काही ठिकाणी अशा पद्धतीचं खाली येतं त्यावेळेस आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काढायला येतं. याचा द आपल्याला चान्स मिळाला म्हणून आपण असा द काढलेला आहे. आणि हा जो श आहे तो श पुन्हा एकदा पहा. तर अशा प्रकारची ही जी सगळी अक्षर आहेत हे सगळे अक्षर आपण सुंदर अक्षरामध्ये काढलेले आहेत. तुम्ही असा प्रयत्न करा. यासाठी काही आवश्यकता भासली तरी मला मेसेज टाका. खूप खूप धन्यवाद.